नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 36. रेवणनाथ व नागनाथ. शंकराच्या गणांनी रेवणाशी घनघोर युद्ध केले, पण शेवटी शंकरासह सर्वजण वाताकर्षण मंत्राच्या प्रभावाने मूर्छित पडले. गंधर्वांनी विष्णूला मदतीला बोलावले. तेव्हा विष्णूने सौम्यपणे रेवणाला विचारले, रेवणा, हे एवढे युद्ध तू कशासाठी करीत आहेस? रेवण म्हणाला, विटे गावच्या ब्राह्मणाचे 7 पुत्र अल्पायुषी मेले. त्या ब्राह्मणाला फार दुःख झाले आहे. मी ते पुत्र जिवंत करून त्या विप्राचे दुःख दूर करणार आहे. विष्णू म्हणाला, ते 7 जीवात्मे माझ्या सान्निध्यात आहेत. त्यांना संजीवनी देणार तर 7 देह तयार कर. रेवणाने ते मान्य केले आणि परत मृत्यूलोकात स्वतःच्या शरीरात येऊन त्याने ब्राह्मणांना सर्व सांगितले. 7 देह हवे होते. जे मुलाचे शरीर होते त्यापासून रेवणाने 7 हाडामासांचे गोळे तयार केले. त्यात संजीवनी मंत्राने प्राण परत आणले. 7 जीवात्मे वैकुंठातून परत आले. त्या मुलांचा दिव्य जन्म पाहून त्या ब्राह्मण दाम्पत्याला केवढा आनंद झाला. रेवणाने पुढे त्या मुलांना नाथपंथाची दीक्षा दिली. विटे गावी रेवणनाथाचे स्थान अजूनही आहे. अविरहोत्र नारायणाने कसा अवतार घेतला? ब्रह्मदेवाचे ओझ पृथ्वीवर अवतरले. ते एका वटवृक्षाच्या बुंध्यात लपून राहिलेल्या एका सर्पिणीने गिळले. आस्तिकाला ईश्वरी योजना माहीत होती. त्याने त्या सर्पिणीला सिद्ध अवतार घेणार म्हणून सांगितले व तिचे रक्षण केले. सर्पिणीने कालांतराने अंडे घातले व ती दुसरीकडे निघून गेली. त्या अंड्यातून बालक जन्मला. कोशधर्म नावाचा ब्राह्मण पत्रावळीसाठी वडाची पाने काढण्यासाठी तेथे आला. त्याला बालकाचे रडणे ऐकू आले. तोच आकाशवाणी झाली, या बालकाला घरी नेऊन याचे संगोपन कर, त्यात तुझे कल्याण आहे. त्या श्रद्धावंत ब्राह्मणाने त्या मुलाला उचलले व घरी नेले. त्याची पत्नी सुरादेवी हिला फारच आनंद झाला. त्या मुलाचे नाव त्यांनी वटसिद्ध नागनाथ असे ठेवले व योग्य वेळी त्याची मुंजही केली. काशी नगरात तो ब्राह्मण राहत असे. हा मुलगा इतर मुलांबरोबर काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या आवारात खेळ खेळत असे आणि मुलांना जपून खोटे खोटे जेवायला वाढत असे. श्री दत्तगुरूंनी पण एका मुलाचे रूप घेऊन, मी अतिथी आहे, जेवायला येऊ का, असे त्या मुलांना विचारले. इतर मुले नको असे म्हणाली, पण नागनाथाने त्याही मुलाला खोटे खोटे पंचपक्वान्नांचे जेवण दिले. त्याचे आतिथ्य पाहून दत्तांनी हा अविरहोत्र नारायण आहे असे ओळखले. त्यांनी त्याला म्हटले, यापुढे तुला जो अन्नपदार्थ हवा असेल तो इच्छा करताच उत्पन्न होईल. या मुलांना खरोखरीचे जेवायला तू घालू शकशील. असे म्हणून मुलाच्या रूपातले दत्तगुरू तेथून निघून गेले. नागनाथाने इच्छा करावी व उत्तमोत्तम अन्नाने भरलेली ताटे वाढून मुलांच्या पुढे तयार व्हावी असा प्रकार त्यानंतर सुरू झाला. मुले घरी जेवेनात. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. कोशधर्म विप्राने नागनाथाकडून सर्व माहिती मिळवली. तेव्हा ही दत्तांची कृपा असे त्याने ओळखले. तो नागनाथाला म्हणाला, मुला, तो मुलगा म्हणजे दत्तगुरूच होते. नागनाथाला दत्ताच्या दर्शनाची फार ओढ लागली. तो काशी सोडून दक्षिणेकडे आला. त्याला कोणीतरी सांगितले की दत्तगुरू कोल्हापुरात दुपारी भिक्षा मागायला येतात, पण गुप्तपणे येऊन जातात. तेव्हा त्याने ठरवले की आपण जर सर्व गावाला एका ठिकाणी जेवण दिले तर घरी कोणी जेवणार नाही. दत्तांना गावात अन्न मिळाले नाही तर ते त्या ठिकाणी भिक्षा मागायला येतील, मग मला भेटतील. असा विचार करून त्याने देवीच्या पुजाऱ्याची आपल्या अन्नसिद्धीविषयी खात्री पटवून गावभोजन देण्याची इच्छा दर्शवली. पुजाऱ्याने आश्चर्य व्यक्त केले. नागनाथ तसा वयाने काही मोठा नव्हता, पण त्याचे तेज आगळेच होते. पुजाऱ्याने लोकांना कळवून सर्व कोल्हापूरवासी नागरिकांनी देवीच्या देवळात गाव भोजनाला यावे अशी दवंडी फिरवली. फलश्रुती, या 36व्या अध्यायाच्या पठणाने सर्पदंश, विंचूदंश बरे होतील. अशा रीतीने नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 36 संपन्न झाला.